पुढची बातमी पाहूयात। नाशिकमध्ये शिवसेना उमेदवाराला हरवण्यासाठी जादूटोणा केला जातोय। अज्ञातानं मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवसेना उमेदवार विलास शिंदे यांनी हे आरोप केले। अज्ञातानं मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप करण्यात येतोय। शिवसेना उमेदवार विलास शिंदे यांनी हे आरोप केले। आता नाशिक महापालिका निवडणुकांचा प्रचार जो आहे तो अखेरच्या टप्प्यात आलेला आहे। सुपर संडे आहे आणि त्यामुळेच हे सगळे जे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। हे सगळे शिवसेनेचे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 8 मध्ये हे सगळे प्रचार करतायत। पण इथे एक धक्कादायक घटना आज घडलेली आहे। अण्णा, आपण सगळे प्रचार करत असताना काही जादूटोण्याचा प्रकार हे घडलेला अशा पद्धतीचा संशय किंवा आरोप आहे। काय घटना घडली नेमकी? प्रभाग क्रमांक 8 ह्या शिवसेनेचा बालेकिल्ला मी आपल्याला सांगितलंच, पण या ठिकाणी जर आपण कालचा काही प्रकार बघितला, आज सकाळी 6 वाजता अनेक व्हिडिओ माझ्या मोबाईलवरती आले आणि असं त्याच्या दर्शनास आलं की या ठिकाणी आमच्या गंगापूर गाव असेल, आनंदोली गाव असेल, या भागांमध्ये विविध ज्या मोठे मोठे कॉलनी आहेत त्या ठिकाणी रस्त्यावरती हळदी कुंकू टाकलेले तांदूळ भरगतच्या पद्धतीने या ठिकाणी टाकलेलं, म्हणजे हा काहीतरी जादूटोण्याचा प्रकार आहे। मला असं वाटतंय की ही लोकशाहीचा अवमान आहे, हा मतदारांचा अपमान आहे आणि मला वाटतं तर अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर अशा आत्ताच त्यांच्या पायाची खालची वाळू सरकली काय, त्यांना आत्ताच धीर नाही। मग अशा प्रकारचा जर तुम्हाला सपोर्ट घ्यायचा असेल किंवा जादूटोण्याच्या माध्यमातून तुम्हाला सपोर्ट घ्यायचा असेल, मग लोकशाही आहे की नाही? आणि येणाऱ्या 15 तारखेला आमचे प्रभाग क्रमांक 8 मधले सगळे नागरिक ह्या सगळ्यांना उत्तर त्यांच्या मतदानातून देतील, ही आम्हाला 100% खात्री आहे। आणि जादूटोणा करण्याचं विरोधकांना का गरज पडली, म्हणजे का वाटतं? खरं तर माणसाकडे काही आमचे 4ही नगरसेवक असे आहे का त्या ठिकाणी आमच्यावरती आजपर्यंत कुठले आरोप नाही। आम्ही चांगलं काम केलेलं आहे आणि त्या आमच्या कामाच्या जोरावरती प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये आमचं स्थान त्या ठिकाणी आमच्या कामाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे। सगळ्या संदर्भात चौकशी व्हावं अशा पद्धतीची मागणी करणार आहे, अशी भूमिका मांडलेली आहे। सगळे शिवसेनेचे उमेदवार आहेत। आज रविवार आहे आणि घरोघरी जाऊन हे सगळेजण हे मतदानासाठी प्रचार करतायत। अशातच ही घटना घडलेली आहे। या घटनेसंदर्भात चौकशी एकूणच व्हावी अशा पद्धतीची मागणी सगळे शिवसेनेचे एकूणच उमेदवार करताना आपल्याला बघायला मिळते। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।